नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन कॉमर्समध्ये तुमचं स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, आज आपण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर घेणार आहोत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट MCQs डिस्कस करणार आहोत, जे की बेस्ड आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2016 वरती. तर 2016 मध्ये जी एक्झामिनेशन झाली होती महाराष्ट्र सेटची, त्या पेपरवरील कॉमर्स पेपरवरील आपण MCQs डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. तर खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे, लास्ट पर्यंत बघा. तुमच्या प्रिपरेशनमध्ये, तुमच्या एक्झामिनेशनमध्ये खूप मोठी हेल्प होणार आहे. तर व्हिडिओ लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप हेल्पफुल आहे. कारण या फुल सिलेबस कोर्समध्ये तुम्हाला 25 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत, ज्यामध्ये की प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सुद्धा असणार आहेत 2015 पासून ते 2020 पर्यंत, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे प्रत्येक टेस्टचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमचे फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असणार आहेत, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशन मध्ये कसलीही प्रॉब्लेम येऊ नये, कसलेही इश्यूज येऊ नयेत. त्यानंतर तुम्हाला या फुल सिलेबस कोर्समध्ये फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत, जे की कॉमर्स पेपरमध्ये 10 युनिट आहेत ते तुमचे पूर्ण कव्हर होणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यानंतर 200 प्लस व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्या व्यतिरिक्त ह्या फुल सिलेबस कोर्सचा एक ॲडव्हान्टेज प्रत्येक स्टुडंटला हा असणार आहे की प्रत्येक स्टुडंटला हा पर्सनल अटेन्शन सुद्धा मिळून जाणार आहे. म्हणजे कुठलाही डाऊट असेल, प्रश्न असतील, त्यांचं पर्सनली निवारण हे तुम्हाला मिळून जाणार आहे. तर हरी अप गाईज, गो अँड ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी अँड जॉईन दिस फुल सिलेबस कोर्स. तर सुरू करूया आजचे लेक्चर. A change in exchange rate will change the amount of local currency receivable on a bill denominated in foreign currency. तर bill denominated foreign currency जे आहे त्यामध्ये एक्सचेंज रेटच्या चेंज झाल्यानंतर लोकल करन्सी रिसिवेबल जे असते त्यामध्ये सुद्धा, त्याच्या अमाऊंट मध्ये सुद्धा चेंज होत असतो. तर यामध्ये जी रिस्क असते, यामध्ये रिस्क जी इन्व्हॉल्व झालेली असते, त्या रिस्कला काय म्हटलं जातं? इम्पोर्ट रिस्क, फॉरेन एक्सचेंज रिस्क, ट्रान्झॅक्शन रिस्क की मॉनेटरी रिस्क? तर याचा राईट आन्सर आहे फॉरेन एक्सचेंज रिस्क. तर फॉरेन एक्सचेंज रिस्क म्हणजे काय असतं ते पाहूया आपण. इंटरनॅशनल फायनान्स मध्ये जे काही लॉसेस होतात ड्यू टू करन्सी फ्लक्च्युएशन, म्हणजे करन्सी फ्लक्च्युएशनमुळे इंटरनॅशनल फायनान्स मध्ये जे लॉसेस आढळतात त्याला फॉरेन एक्सचेंज रिस्क असं म्हटलं जातं. तर फॉरेन एक्सचेंज रिस्कमुळे काय काय इम्पॅक्ट होतं? जे इन्व्हेस्टर्स असतात, इंटरनॅशनली ट्रेड करत असतात, त्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट होतो. किंवा ट्रेड असतं, इंटरनॅशनल ट्रेड असतं मार्केटमध्ये, बिझनेसेस काही एंगेज झालेले असतात अदर कंट्रीजमध्ये. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट असतं, प्रोडक्टचं, सर्व्हिसेसचं. या सर्व गोष्टींवर फॉरेन एक्सचेंज रिस्कचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. नेक्स्ट क्वेश्चन. कॉम्प्युटर सिस्टीम ऍक्सेसिबल टू नॉन स्पेशलिस्ट टू असिस्ट इन प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. म्हणजे कॉम्प्युटर तज्ञ जे नसतात, परंतु त्यांच्यासाठी कॉम्प्युटर हे प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग मध्ये खूप उपयोगी ठरू शकतं. तर याला काय म्हटलं जातं? ए, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. बी, एक्सपर्ट सिस्टीम. सी, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. की डी, डिसिजन सपोर्ट सिस्टीम? तर याचं राईट आन्सर आहे डिसिजन सपोर्ट सिस्टीम. तर DSS म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीम, जे कॉम्प्युटरचा एक भाग असतो, त्यामध्ये काय असतात? तर त्यामध्ये काही डेटाबेस असतो किंवा हायड्रोडायनामिक काही सोशल इकॉनॉमिक मॉडेल्स असतात, जे की प्रोव्हाइड करत असतात इंटरफेस कोणाला, की जे नॉन स्पेशलिस्ट असतात, ज्यांना की कॉम्प्युटर तज्ञ असं म्हणू शकत नाही आपण, त्यांच्यासाठी हे डिसिजन मेकिंग मध्ये खूप उपयोगी ठरू शकतं. त्याला DSS म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीम असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. फायनान्स कमिशन कॉन्स्टिट्यूटेड बाय द. जो फायनान्स कमिशन असतं ते कोण कॉन्स्टिट्यूट करत असतं? ते RBI कॉन्स्टिट्यूट करत असतं, सेबी करत असतं, PNB की प्रेसिडेंट ऑफ इंडिया? याचं राईट आन्सर आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. जे फायनान्स कमिशन असतं ते प्रेसिडेंट ऑफ इंडियाद्वारे कॉन्स्टिट्यूट केलं जातं. तर फायनान्स कमिशन जे आहे हे आर्टिकल 280 ऑफ कॉन्स्टिट्यूशन नुसार प्रेसिडेंटद्वारे कॉन्स्टिट्यूट केलं जातं. ते कशासाठी केलं जातं? ते रिकमेंडेशनसाठी ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स रेव्हेन्यूज, म्हणजे युनियन आणि स्टेटमध्ये जे डिस्ट्रीब्युशन होतं टॅक्सचं, किंवा स्टेट दोन स्टेटमध्ये जे टॅक्सचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, याला रिकमेंडेशन देण्यासाठी हे फायनान्स कमिशन कॉन्स्टिट्यूट केलं जातं. ते कोण करतं? तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया, अकॉर्डिंग टू आर्टिकल 280 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ओके.
पुढील प्रश्न, व्हॉट डू यू मीन बाय इकॉनॉमिक प्लॅन? तर इकॉनॉमिक प्लॅनचा अर्थ काय असू शकतो? ए गांधीयन प्लॅन, बी नॅशनल प्लॅन, सी 5 इयर प्लॅन की डी इयर प्लॅन? तर इकॉनॉमिक प्लॅन जो असतो तो ऑब्वियस आहे 5 इयर प्लॅन असतो. तर 5 इयर प्लॅन मध्ये काय असतं? अन इकॉनॉमिक प्लॅन अलोकेट्स द रिसोर्सेस ऑफ अ नेशन टू फुलफिल द जनरल अँड स्पेसिफिक गोल्स ॲज प्लॅन्ड बाय द गव्हर्नमेंट फॉर स्पेसिफिक पिरियड. म्हणजे इकॉनॉमिक प्लॅन मध्ये काय केलं जातं? काही रिसोर्सेस जे असतात त्याला अलोकेट केलं जातं नेशन मध्ये, कशासाठी? फुलफिल करण्यासाठी, जनरल अँड स्पेसिफिक गोल किंवा प्लॅन्ड गोल जे असतात ते फुलफिल करण्यासाठी. तर हे कोण करतं? गव्हर्नमेंट करत असतं काही स्पेसिफिक पिरियडसाठी. तर इन इंडिया these plans are made for 5 years and hence are known as 5 year plans. तर हे जे प्लॅन्स असतात इकॉनॉमिक प्लॅन जे की रिसोर्सेस अलोकेट करत असतात गव्हर्नमेंटद्वारे, तर इंडियामध्ये याला 5 इयर साठी अलोकेट केलं जातं, तर त्याला 5 इयर प्लॅन असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, मीडियम स्मॉल अँड मायक्रो एंटरप्रेन्युअर्स कॉन्ट्रीब्यूट अबाउट द जीडीपी ऑफ कंट्री. म्हणजे मीडियम स्मॉल आणि मायक्रो एंटरप्रेन्युअर्स जे आहे ते इंडियामध्ये जीडीपीच्या किती पर्सेंट कॉन्ट्रीब्यूट करत असतात? ए 8%, बी 19%, सी 35% आणि डी 40%. तर एक्झामिनेशनच्या नुसार याचं राईट आन्सर आहे 40%. परंतु जो डेटा आहे त्याच्यानुसार इंडियामध्ये मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत हे 30% कॉन्ट्रीब्यूट करत असतात, परंतु त्याचा जो एक्सपोर्ट आहे हे ओव्हरऑल 40% इतका आहे. परंतु एक्झामिनेशन मध्ये त्याचा आन्सर 40% असं दिलं होतं, परंतु त्याचा राईट आन्सर आहे 30%. आणि त्याचा एक्सपोर्ट जो आहे तो कॉन्ट्रीब्यूट करत असतो 40%. फ्रेंड्स, हे सर्व क्वेश्चन एक्झामिनेशन मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत. 2016 मध्ये जो पेपर आलेला होता त्यामधील हे क्वेश्चन्स आपण डिस्कस करत आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये खूप मोठी हेल्प होईल किंवा प्रिपरेशन मध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर 6th क्वेश्चन आहे, द ऍसेट्स आर क्लासिफाईड ॲज करंट अँड फिक्स्ड ऍसेट्स अकॉर्डिंग टू व्हॉट? म्हणजे जे ऍसेटला आपण बोलत असतो की करंट ऍसेट्स आहेत किंवा फिक्स्ड ऍसेट आहेत, तर ते अकॉर्डिंग टू व्हॉट म्हणजे कोणत्या कन्सेप्ट नुसार हे ऍसेट्सला करंट ऍसेट्स किंवा फिक्स्ड ऍसेट असं नाव दिलं जातं? ए अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट, बी बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, सी गोइंग कन्सर्न कन्सेप्ट की डी कॉस्ट कन्सेप्ट? तर याचं राईट आन्सर आहे गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. तर सिंपल वर्ड मध्ये गोइंग कन्सर्न कन्सेप्ट काय असतं हे आपण समजून घेऊया. तर जे बिझनेस असतात किंवा जे फर्म्स असतात ते ॲज्युम करत असतात की जो आपला बिझनेस आहे तो फ्युचरमध्ये कॅरी होत असेल किंवा ऑपरेशन जे आहे बिझनेसचा तो स्टॉप होणार नाही किंवा लिक्विडेट होणार नाही असं आपण बोलू शकतो. तर हे जे ॲझम्पशन असतं ह्याला गोइंग कन्सर्न कन्सेप्ट असं म्हटलं जातं. त्यामध्ये काही पॉईंट्स असतात की असं अज्युम केलं जातं की जे अकाउंटिंग आहे किंवा जे ऑपरेशन्स आहेत किंवा काही ॲसेट्स आहेत हे लिक्विडेट होणार नाही किंवा हॉल्ट होणार नाहीत असे अज्युम केलं जातं. त्याला गोइंग कन्सर्न कन्सेप्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर प्रेडिक्टिंग फायनान्शियल डिस्ट्रेस द झी स्कोर अप्रोच टू रेशियो अनालिसिस इज डेव्हलप्ड बाय. म्हणजे फायनान्शियल डिस्ट्रेस प्रेडिक्ट करण्यासाठी जे झी स्कोर अप्रोच असते रेशिओ अनालिसिसची, हे कोणी डेव्हलप केलेली आहे? ए जे बेटी, बी ॲडमॅन, सी रॉबर्ट अँथनी की डी कॉक्स? तर याचा राईट आन्सर आहे ॲल्टमॅन. तर 1968 मध्ये अमेरिकन फायनान्शियल प्रोफेसर एडवर्ड ॲल्टमन याने ही अप्रोच डेव्हलप केली होती. याचं नाव आहे झी स्कोर अप्रोच. तर हे झी स्कोर अप्रोच जे आहे हे कंपनीला किंवा बिझनेसला हेल्प करत असते त्यांचा फायनान्शियल डिस्ट्रेस प्रेडिक्ट करण्यासाठी. तर जे फायनान्शियल डिस्ट्रेस आहे हे जास्तीचा आहे, कुठल्या लेवलचा आहे हे प्रेडिक्ट करण्यासाठी झी स्कोर अप्रोच हा बिझनेसला हेल्प करत असतो. भले ते कुठल्याही ऑर्गनायझेशन असो, स्मॉल स्केल, लार्ज स्केल किंवा मीडियम स्केल. नेक्स्ट क्वेश्चन, द पार्टनर हु डज नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द कॅपिटल ही इज कॉल्ड. म्हणजे असा पार्टनर जो की कॅपिटल मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत नसतो त्याला कुठला पार्टनर म्हटलं जातं? ए स्लीपिंग पार्टनर, बी नॉमिनल पार्टनर, सी सिक्रेट पार्टनर की डी पार्टनर इन प्रॉफिट ओनली? म्हणजे यामधील असा कुठला पार्टनर आहे जो की कंपनीच्या कॅपिटल मध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही? तर त्याचं राईट आन्सर आहे नॉमिनल पार्टनर. तर नॉमिनल पार्टनर जो आहे हे कंपनीच्या कॅपिटल मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन करत नसतो. त्याला कुठलीही नॉमिनल फीस नुसार त्याला फक्त पार्टनरचं नाव दिलेलं गेलेलं असतं, परंतु तो बिझनेसच्या कुठल्या प्रॉफिटमध्ये किंवा बिझनेस ऑपरेशन्स मध्ये त्याचा कुठलाही भाग नसतो. नेक्स्ट क्वेश्चन, profit prior acquisition is credited to ... in case of consolidation of financial statement
ऑफ होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी. म्हणजे जी होल्डिंग कंपनी असते आणि त्याची सबसिडरी कंपनी जी असते त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कन्सोलिडेशनच्या केसमध्ये जेव्हा प्रॉफिट प्रायर ॲक्विजिशन असतं हे कुठल्या साईडला क्रेडिट केलं जातं, म्हणजे कुठल्या अकाउंटला क्रेडिट केलं जातं. ए प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, सी इन्व्हेस्टमेंट अकाउंट किंवा डी कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. तर याचं राईट आन्सर आहे कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. तर कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे लिहिलं जातं प्रॉफिट प्रायर ॲक्विजिशन कन्सोलिडेशनच्या केसमध्ये. कशाच्या? फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ होल्डिंग कंपनी अँड इट्स सबसिडरी कंपनीच्या. नेक्स्ट क्वेश्चन. If profit volume ratio is 60% for a fixed cost of 3000 and profit of 3000, the variable cost should be what? तर याचा राईट आन्सर आहे 4000. जसं की आपल्याला पीव्ही रेशोचा फॉर्म्युला माहिती आहे. पीव्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100. तर आपण फॉर्म्युलामध्ये जर उतरवलं तर आपल्याला राईट आन्सर काय येईल? 4000. So we have done with today's most important questions from previous year question paper 2016. तर आपण असेच खूप सारे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून. तर आज आपण 10 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत, तर त्या पुढील 10 क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर मागील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तर तुम्ही मागील व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. तुमच्या प्रिपरेशन मध्ये त्याची खूप मोठी हेल्प होऊ शकते. सो थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.